माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबऱ्यात जाऊन शाखेची पाहणी केली। मात्र यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। अनेकदा तणावाची स्थिती सुद्धा निर्माण झालेली दिसली। मात्र पोलिसांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली। पाहूया आज दिवसभरात झालेला हाय व्होल्टेज ड्रामा। रस्त्याच्या एका बाजूला ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे कार्यकर्ते, दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी। हे चित्र होतं मुंबऱ्यातलं। तब्बल 1.5 तास दोन्ही बाजूचे कार्यकर्ते अशाच प्रकारे धुमसत होते। मुंबऱ्यामध्ये पोलिसांनी गाड्यांचा ताफा अडवताच उद्धव ठाकरे कारच्या बाहेर आले। त्यांनी पोलिसांशी संवाद साधला। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कंटेनरमधल्या शाखेला घेराव घातल्यानं तुम्ही तिकडे जाऊ नका अशी विनंती त्यांना करण्यात आली। मात्र उद्धव ठाकरे यांनी ही विनंती अमान्य केली। काही होणार नाही असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी बॅरिगेडच्या जवळून शाखेची पाहणी केली। गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे त्यांनी बुलडोजर लावून शिवसेनेची शाखा पाडली। त्यांना खरा बुलडोजर काय असतो तो बुलडोजर घेऊन मी आज मुंबईच्या रस्त्यावरती आलेलो आहे। शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। मागच्या 20 वर्षात उद्धव ठाकरे कधीही इकडे फिरकले नाहीत। मात्र फक्त राजकारण करण्यासाठी ऐन दिवाळीत वातावरण खराब करण्यासाठी उद्धव ठाकरे मुंबऱ्यात आले असा आरोप शिंदे गटाने केलाय। पैसे देऊन कार्यकर्ते आणल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला। राष्ट्रवादी त्या मुंबऱ्याच्या झोपडपट्टी भागामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी फिरतायत, 500-500 रुपये वाटतायत उद्धव ठाकरेंच्या स्वागताला या म्हणून। ही एवढी वाईट परिस्थिती तुमच्यावर? जितेंद्र आव्हाडाला पैसे वाटावे लागतात? साहेबांना दिवाळी खराब करायची होती ती त्यांनी केली। मुंबऱ्यात येऊन शिवसेनेमध्ये वाद लावायची काही आवश्यकता नव्हती। ही शाखा त्यांना माहित आहे, ही खऱ्या शिवसेनेची आहे। जाणीवपूर्वक महाराष्ट्राची दिवाळी खराब करण्याचा हे षडयंत्र। शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटातला संघर्ष लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अधिकच तीव्र होताना दिसतोय। उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात धडक देऊन आगामी काळातल्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे। तर शिंदे गटानं सुद्धा जशास तसं उत्तर देण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय। अजित मांढरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, ठाणे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत पवार यांना त्रास जाणवू लागल्यानं जागेवरच डॉक्टरांकडून पवारांची तपासणी करण्यात आली। शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय। तिकडे दादांची तब्येत आता राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे। मागील 15 दिवसापासून डेंग्यू झाल्यानं आजारी असलेले अजित पवार शुक्रवारी अचानक भेटीगाठी घेताना दिसले। त्यासाठी त्यांनी पुणे ते दिल्ली असा प्रवास सुद्धा केला। आधी शरद पवार आणि नंतर थेट दिल्लीत अमित शहांसोबत अजित पवारांनी बैठक घेतली। अजित पवारांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळतंय। अजित पवारांचा डेंग्यू पूर्णपणे बरा, डेंग्यूतून सुटका झाल्यानंतर भेटीगाठी। पुण्यात पवार तर दिल्लीत शहांची भेट। भेटीगाठींवरून तर्कवितर्कांना उधाण। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यूतून पूर्णपणे बरे झाल्याचं दिसतंय। कारण मागील 15 दिवसांपासून कुठल्याच कार्यक्रमात न दिसलेले अजित पवार शुक्रवारी अचानक पुन्हा ऍक्टिव्ह झाले। त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर तडक दिल्ली गाठली। दिल्लीत अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली। आजारी अजित पवारांच्या या भेटीगाठींवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा चिमटे काढायला सुरुवात केल्याचं दिसतंय। आजारी माणूस साधारण एक फार हालचाल करत नाही, इतका गंभीर आजारी जो आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला भेटू नका दिवाळीत, मी आजारी आहे, तो उठतो आजारी माणूस आणि कोणाला तरी भेटायला जातो। म्हणजे एक नवीन परंपरा सुरू झाली, आजारी माणसाने भेटायला जायचं। आजारी माणसाला कोणी भेटायला यायचं नाही, नवीन एक सरकारमध्ये परंपरा सुरू झाली, चांगली गोष्ट आहे। इथला डेंग्यू गेला असेल, तिथला डेंग्यू मागे लागला असेल म्हणून ते गेले असावेत आणि एकदम तब्येत ताजी तरारी होऊन जाते बिमारीतून माणूस आणि प्रवास करतो, रात्रभर जागतो, तर बिमारी खरंच डेंग्यू होती, डेंग्यू होता की काय पुन्हा दुसरं होतं हे महाराष्ट्रातली जनता बघेल।
खरं तर पवार कुटुंबीय शुक्रवारी पुण्यातील शरद पवारांचे बंधू आणि उद्योजक प्रताप पवारांच्या घरी आले होते। या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या। पण पवारांशी चर्चा झाल्यानंतर अजित पवार थेट दिल्लीला पोहोचल्यानं राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत। संजय राऊतांनी हा धागा धरत अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांना चिमटे काढलेत। सत्ताधाऱ्यांनी मात्र राऊतांसह विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। जो माणूस आजारी असतो त्या माणसाबद्दल असं प्रकारचं वेगळं वाकडं बोलणं हा संजय राऊत साहेबांचा सवय आहे। कोणालाही काही बोललं तरी चालते असं प्रकारचं त्यांना वाटत असते आणि काही ना काही त्यांचं वेगळं वाकडं बोलण्याची पद्धत आहे आणि त्या दृष्टीने आपण काय बोलतो काय नाही त्याचं समजून बोललं पाहिजे। अशा भेटी ह्या पूर्वनियोजित असतात, एका दिवसात ठरत नाही। अमितभाईंनी एखादी वेळ दिली असेल, शेवटी आत्ता गेले आणि अमितभाई भेटले असं नाही। मला वाटतं काही पूर्वनियोजित असेल, त्या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादीचे नेते होते, त्यामुळं कधीकधी घटनाक्रम असतो, त्या घटनाक्रमांना लोक जोडत असतात, पण अमितभाई जेव्हा वेळ देतात तेव्हा ते पूर्वनियोजित असते। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राजकीय नेत्यांना गावबंदीच्या निर्णयापासून म्हणजे जवळपास 27 ऑक्टोबरपासून अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत। त्यांना डेंग्यू झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती, पण 15 दिवसांनंतर अजित पवार थेट दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसल्यानं पडद्याआडून काही सुरू आहे का याची चर्चा होऊ लागली। पण खरंच या भेटीमागे काही दडलंय काय याचं उत्तर येत्या काळातच मिळू शकणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मनसे आणि भाजपमध्ये दीपोत्सवावरून आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली। भाजपनं मराठी कलावंतांसोबत नमो उत्सव सुरू केला असं वक्तव्य आशिष शेलारांनी केलं आणि मनसेला एक प्रकारे डिवचलं। त्यानंतर मनसेनं सुद्धा राजकीय बॉम्ब फोडला। परिणामी ऐन दिवाळीत एकमेकांवर राजकीय रॉकेट सोडताना हे राजकीय पक्ष दिसले। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन प्रख्यात पटकथा लेखक जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या हस्ते करण्यात आलं। राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा झाली, कारण जावेद अख्तर यांनी याच व्यासपीठावर जय सियारामचा जयघोष केला। बोलिए जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम। मनसेच्या दीपोत्सवाचा चांगलाच उजेड पडला, तर दुसरीकडे भाजपनं याच मुद्द्यावरून मनसेला खिंडीत पकडलं। एक दीपोत्सव सलीम जावेद यांच्या उपस्थितीत झाल्याचं वक्तव्य करून आशिष शेलारांनी मनसेवर अप्रत्यक्षपणे तोफ टाकली। काल एका दीपोत्सवाचं उद्घाटन झालं, आदरपूर्वक जरी नाव घ्यायचं झालं तरी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत झालं, आणि आज आम्ही करतोय उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत। आता मराठीचा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा हा प्रश्न आहे, आणि म्हणून मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा नमोत्सव आणि दीपोत्सव झाला पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची कल्पना आहे। भाजपनं आयोजित केलेला मुंबईचा दीपोत्सव नमोत्सव मराठी कलावंतांसोबत सुरू झाल्याचं आशिष शेलारांनी ठासून सांगितलं। तर मुस्लिमांच्या हातून मनसेनं दीपोत्सवाचं उद्घाटन केलं असा आशिष शेलारांच्या वक्तव्याचा अर्थ होता। त्यामुळे मनसेनंही जोरदार पलटवार केला। मराठी कलाकारांच्या चित्रपटांना थिएटर मिळत नाही, त्यावेळी भाजप नव्हे तर मनसेचीच कलाकारांना साथ मिळते याकडे लक्ष वेधण्यात आलं। ते नको त्या गोष्टीचं राजकारण करतायत। एकीकडे बोलतात सलीम जावेद यांना आम्ही इतर कार्यक्रमांना बोलवतो, पण दीपोत्सवांना बोलत नाही। काय लॉजिक आहे का या बोलण्याला? केवळ एक राजकारण करायचं आणि एक पोटशूळ किंवा पोटदुखी जी आहे आणि स्वतः प्रसिद्धीत होतात राहण्यासाठी एक बड्या नेत्याच्यावर टीका केली की प्रसिद्धीत राहता येतं, हा केविलवाना प्रयत्न आशिष शेलारांनी सोडावा। मागील 11 वर्षात मनसेच्या दीपोत्सवाला अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली होती, याकडे यशवंत किल्लेदार यांनी लक्ष वेधलं। एकंदरीतच आता राजकीय लाभ घेण्यासाठी दीपोत्सवालाही हिंदू मुस्लिम असा रंग दिला जाऊ लागल्याचं चित्र पाहायला मिळतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।